नमस्कार, मी सागर जोशी. तुम्ही पाहत आहात NDTV मराठी. मिसाईल लवकरच येत आहे. हे 4 शब्द भीती आणि विध्वंसाचा एक संपूर्ण शब्दकोश आहेत. पण तुम्हाला मूळ चित्र माहिती नाही. युद्धात जेव्हा एखादं क्षेपणास्त्र, बॉम्ब किंवा ड्रोन आपल्या लक्ष्यावर आदळतं तेव्हा त्याचा व्हिडिओ पाहतात. काही जण तर थेट लाईव्ह सुद्धा पाहतात. पण स्फोटाच्या प्रकाशामागे आणि आवाजाच्या पलीकडे स्फोटाच्या ठिकाणी काय घडतं हे किती लोकांना माहिती आहे? एक क्षेपणास्त्र, एक ड्रोन आणि एक बॉम्ब किती विध्वंस घडवू शकतो, त्याचा विध्वंस कसा ठरवला जातो हे कोण ठरवतं? इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धातील क्षेपणास्त्र, ड्रोन आणि बॉम्ब यांची नावं आणि त्यांच्या वापराविषयी तुम्ही अनेक कथा ऐकल्या असतील. पण त्यांच्यामुळे झालेल्या नुकसानीची आणि विध्वंसाची छायाचित्र तुम्ही क्वचितच पाहिली असतील. आम्ही तुम्हाला या शस्त्रांमुळे होणाऱ्या विध्वंसाचं संपूर्ण चित्र दाखवू. जेव्हा क्षेपणास्त्राचा स्फोट होतो तेव्हा घटनास्थळी सर्वात आधी कोण पोहोचतं, नियम काय आहेत, क्षेपणास्त्र हल्ल्याच्या ठिकाणी नेमकं काय होतं. युद्ध ही एक शोकांतिका आहे, पण त्याची स्वतःची एक प्रणाली देखील आहे. त्याच्या प्रमाणित कार्यपद्धती देखील आहेत. क्षेपणास्त्र, ड्रोन आणि बॉम्ब यांच्या विकासामध्ये संपूर्ण जग हे कसं एकमेकांशी जोडलेलं आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. मिसाईल लवकरच येत आहे. इराणचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र इस्रायलवर आदळल्यावर किती विध्वंस होतो? इराणमध्ये मोठे इस्रायली बॉम्ब पडल्यावर स्फोटानंतर लगेच काय होतं? लेबनॉनवर इस्रायली हल्ला झाल्यावर काय होतं? इराणचे आत्मघाती ड्रोन हल्ला करताना काय नष्ट करतात? अमेरिकेचे अवजड बॉम्ब जमिनीवर 200 फूट खोल खड्डा कसा काय तयार करतात? क्षेपणास्त्र हल्ल्यात भिंती नष्ट होतात, खांब आणि तुळई कशा वाचतात? क्षेपणास्त्र किंवा बॉम्ब हल्ल्यातनं शेजारच्या इमारती कशा वाचतात? हिजबुल्लाच्या रॉकेटमुळे किती नुकसान होतं? इस्रायली मकरवा रणगाड्याच्या एका गोळ्यामुळे किती विध्वंस होतो? क्षेपणास्त्र, रॉकेट्स, ड्रोन आणि बॉम्बमुळे होणारा विध्वंस कसा ठरवला जातो? क्षेपणास्त्रांचे किती प्रकार आहेत? कोणते क्षेपणास्त्र किती विध्वंस करतं? ड्रोन बॉम्बमुळे किती नुकसान होतं? आपण ज्या विनाशकारी गोष्टींबद्दल बोलत आहोत त्या अशा आहेत. बॉम्ब, त्यांचा स्फोट घडवून आणावा लागतो. अनेकदा ते उंचीवरून टाकले जातात.
जमिनीवर आदळल्यानंतर ते विविध कार्य पार पाडतात. काही बॉम्ब जमिनीवर पडताच फुटतात, तर काही खाली पडताना फुटतात आणि नंतर स्फोट होण्यापूर्वी जमिनीखाली 200 फूट खोलवर जातात. आजकाल तर बॉम्ब स्वतःच टार्गेट ठरवून लक्ष्याचा अचूक भेद घेतात. त्यांची विनाशकारी शक्ती त्यांच्यातील दारुगोळ्यावर आणि भूभागावर अवलंबून असते. हे ड्रोन्स आहेत ते अनेक प्रकारचे असतात. ते स्वतःच बॉम्ब असतात आणि कधीकधी बॉम्ब टाकल्यानंतर परतही येतात. तथापि आता अपघाती ड्रोनचं युग आहे. ते लांब पल्ल्यावर फुटतात, नंतर त्यांचे अनेक तुकडे होतात आणि परत येण्याचा कोणताही मार्ग नसतो. ही आहेत क्षेपणास्त्र. ती विमानं, जहाजं किंवा प्रक्षेपकांमधून प्रक्षेपित केली जातात. त्यांचे वर्गीकरण बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्र असं केलं जातं. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अवकाशात जातात, परत येतात आणि जमिनीवर आदळून फुटतात. क्रूझ क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर, तर हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर, जमिनीवरून हवेत, समुद्रातून जमिनीवर आणि पाण्यावरून हवेतही हल्ला करतात. विध्वंसाचं हे क्षेत्र हवाई हल्ल्यांचा एक भाग आहे. आजकाल युद्ध इथंच सुरू केली जातात. आता आम्ही तुम्हाला त्यांच्या हल्ल्यांची आणि विध्वंसाची संपूर्ण इकोसिस्टीम एक एक करून दाखवू. स्फोटानंतर काय होतं. 101 missiles. Ballistic missiles 4,000 kilometers. इराणच्या युद्धात जर कशाचा सर्वाधिक वापर झाला असेल तर तो म्हणजे क्षेपणास्त्रांचा. मग ते राजकारण्यांचे शाब्दिक क्षेपणास्त्र असोत किंवा लष्करी हल्ले, क्षेपणास्त्रांचा आवाज सर्वत्र ऐकू येत होता. इराणच्या क्षेपणास्त्रांनी अमेरिकेला लक्ष्य केलं. युद्धतज्ञांच्या मते इराणनं क्षेपणास्त्रांच्या मदतीनं महासत्तेच्या मनमानीला आळा घातला. इराण संपलाय असे दावे वारंवार केले जातात. मग एक क्षेपणास्त्र घोंगावतं आणि इराणचं आव्हान घुमू लागतं. अब किस हथियार का इस्तेमाल होना है, कब गन फायर करनी, कब रॉकेट फायर होगा, कब ड्रोन चलेगा, कब मिसाइल होगा, कब हाइपरसोनिक मिसाइल चलेगी, ये सारा कुछ डिपेंड करता है टारगेट किस तरीके का है, कितने डिस्टेंस पे है, उसको एंगेज करने के क्या क्या तरीके हैं, कौन सा बेस्ट मेथड है, कौन सा इकोनॉमिकल बेस्ट एंड जो आप रिजल्ट अचीव करना चाह रहे हैं वो किस तरीके के मिसाइल, रॉकेट या गन से अचीव होगा. इन सारी चीजों को असेस किया जाता है, टारगेट को एनालाइज किया जाता है, टारगेट का डिवीजन किया जाता है, फिर तमाम रिसोर्सेज का इस्तेमाल करके उसको स्ट्राइक किया जाता है. फ्यूचर में किस तरीके से पूरे बैटल एरिया को आप शेप करना चाहते हैं इस पर डिपेंड करता है. कैपेबिलिटी हर एक में एग्जिस्ट करती है. जो लिमिटिंग फैक्टर आता है कंटेंट ऑफ एक्सप्लोसिव, उसका प्रिसीजन स्ट्राइक और क्या रेंज है. अगर इस तरीके का होता तब भी हम मिक्स्ड ऑफ इक्विपमेंट डालते हैं, मिक्स्ड ऑफ राउंड डालते हैं. आर्टिलरी का भी गन आएगा, ड्रोन भी फायर करेगा, मिसाइल भी आएगा, जिससे कि डिफरेंट डिफरेंट तरीके के इम्पैक्ट वहां पे क्रिएट हो. अगर एक गोले ने वो इम्पैक्ट क्रिएट करने में फेल हुआ है तो दूसरा उसकी जगह ले लेता है. रॉकेट से अगर स्प्रिंटर दूर दूर जा रहे हैं, अगर आपको एक क्लोज सपोर्ट की जरूरत है तो उसमें आर्टिलरी गन का फायर होगा, प्रिसीजन स्ट्राइक का होगा. इस तरीके से ये एक आर्ट है. अल्टीमेटली डिपेंड करता है कि आप टारगेट को कितना डिस्ट्रॉय करना चाहते हैं. आधुनिक युद्ध क्षेत्र में विमानों की, मिसाइलों की, प्रक्षेपास्त्रों की, रॉकेटों की और हवाई बमों की बहुत बड़ी भूमिका रही है. हम इनके माध्यम से शत्रु के इलाके में दूर तक पहुंचकर हम विध्वंस कर सकते हैं. और ये चीज़ एक ऐसी क्षमता है जो कि शत्रु को एक अचानक से हमला होता है तो उसको समझने का मौका नहीं मिलता. विध्वंस काफ़ी शक्तिशाली होता है और सटीक होता है. तो ये सब चीज़ें मिल करके एक वायु युद्ध को बहुत ही अहम बना देते हैं किसी भी युद्ध के लिए, युद्ध क्षेत्र के लिए. और जिस देश के पास, जिस सेना के पास अधिक शक्तिशाली, अधिक आधुनिक ऐसे हथियार होंगे, विमान होंगे, मिसाइल होंगे,
या हवाई बम होंगे, उसका पलड़ा हमेशा भारी रहेगा। ब्लास्ट से जब आप देखते हैं उसमें कंटेंट कितना है, किस एंगल से हुआ है, तो उससे आप एनालिसिस अलग अलग एजेंसी एक्सप्लोजिव से, क्वांटिटी से, स्प्लिंटर से, एरिया कवरेज से, अगर वहाँ गड्ढा होता है उस गड्ढे से आइडिया डालते हैं किस चीज़ का हुआ है। अब मिसाइल का है, मिसाइल ग्राउंड से भी फायर हो सकती है, हवाई जहाज से भी फायर हो सकती है। तो इनके इम्पैक्ट पॉइंट, गड्ढा कितना हुआ और कितने एरिया में स्प्लिंटर इफेक्ट हुआ, उससे आइडिया हो जाता है कि कौन सा हुआ है इस्तेमाल और कितने बड़े लेवल का। क्योंकि अगर आप बड़े जहाज फेंकेंगे तो बड़ा इफेक्ट होगा, क्यों डायरेक्ट इम्पैक्ट होगा। आर्टिलरी का हैवी गन है या दूसरी गन है तो उससे आइडिया लग जाता है। ड्रोन से लिमिटेड एरिया में होगा तो कम होता है, पर ड्रोन का जल्दी पिन पॉइंट होता है, क्योंकि ड्रोन अगर ऊपर से फ्लाई करता है और वहीं गिरा देता है या क्रैश कर देता है तो ड्रोन का लिमिटेड एरिया में होता है पर इफेक्ट बहुत ज़्यादा होता है। या 15 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये इराणनं इस्रायलवर केलेला हल्ला चित्रित झालाय। कोणत्याही स्फोटाची हीच दृश्य आपल्या सर्वसामान्यांच्या लक्षात राहतात। हा स्फोटाचा उगम आहे, पण यानंतर स्फोटाचे पडसाद जे कोणालाही दिसत नाही। आज स्फोटाच्या जन्मापासून ते त्याच्या अंतापर्यंतची संपूर्ण कहाणी। स्फोटानंतर लगेचच पहिलं दृश्य। जेव्हा कॅमेरा बेनी ब्राग भागातील स्फोटाच्या परिसरात फिरतो तेव्हा एका गाडीचे ब्लिंकर चालू दिसतायत। स्फोटामुळे निर्माण झालेल्या आवाजानं आणि लहरींनी वाहनाच्या अंतर्गत प्रणालीला हादरवून सोडलंय। स्फोट परिसराजवळ अनेक लोक त्यांच्या फोनवर बोलताना दिसतायत। बुलेट प्रूफ गणवेश घातलेला एक माणूस स्फोट स्थळावरील माती दूर करतोय। ते कोण आहे आणि तिथे काय घडतंय हे आम्ही सविस्तरपणे स्पष्ट करू। स्फोटानंतर लगेचच दुसरं दृश्य। स्फोटामुळे आग भडकली आहे, नुकसान झालेल्या जागेला झाकोळणारे धुराचे लोट विरले आहेत आणि हळूहळू गोष्टी दिसू लागल्या आहेत। स्फोटानंतर लगेचच तिसरं दृश्य। आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी विशेष हेल्मेट घातलं होतं आणि त्यांच्या पाठीवर सिलेंडर होते। स्फोटानंतर काय घडलं हे या व्हिडिओमध्ये दिसतंय। वाहनांची अवस्था हल्ल्याची तीव्रता दर्शवते। धमाका होगा तो एजेंसियां एक्टिव हो जाएंगी। जब ये होता तो इमीडिएटली फर्स्ट रिस्पॉन्डर पुलिस एकदम मौके पर पहुंचे, क्योंकि नज़दीक होती है। उनका काम होता है उस एरिया को कॉर्डन करना, एक इनर कॉर्डन और एक आउटर कॉर्डन, ताकि कोई भी व्यक्ति उस एरिया में न जाए। रीज़न कई बार ऐसे होता है कि कई अनएक्सप्लोडेड मटेरियल पड़े होते हैं, लोगों को पता नहीं होता, उसे टच कर देते हैं, उससे ब्लास्ट हो जाता है। उनका एक काम होता है कि पहले कॉर्डन को चेक करना, इनर और आउटर कॉर्डन को अपने भी व्यक्ति लगाने और इलाके की सर्च करना। सर्च करते हुए कुछ प्रिकॉशन वो लेते हैं, जैसे जो सर्च कर रहा है वो बॉम्ब डिस्पोजल सूट पहन के जाएगा, और कोई ऑब्जेक्ट मिलता है उसे चेक करना। दूसरा एक और इक्विपमेंट है जो रोबो होते हैं, मोटर चलती है, मोटर पे रोबो चलते हैं, वो चेक करते हैं और अगर कोई चीज़ हो एक कंटेनर में डाल देते हैं। अगर उसका कोई वहाँ एक्सप्लोजन करना हो तो कंटेनर के अंदर ही डाल। इसके बाद उनका काम होता है कि एरिया को पूरा सर्च करना मेटल डिटेक्टर से, कोई चीज़ ना पड़ी हो। स्निफर डॉग, क्योंकि एक्सप्लोजिव को सूंघने में जो कुत्तों की महारत है वो और किसी की इतनी नहीं है, तो स्निफर डॉग के थ्रू, एक्सप्लोजिव डिटेक्शन डॉग भी कहते हैं, जैसे ईडी डॉग भी कहते हैं, कि पूरे इलाके को चेक किया जाता है कि कोई चीज़ वहाँ तो नहीं है। फिर उसके बाद वहाँ जो रेजिडुअल पड़े होते हैं उसे उठाया जाता है टेक्निकल इंस्पेक्शन के लिए। उसके साथ ही पुलिस जो लोगों को एहतियात देती है कि आप नज़दीक ना, उससे नज़दीक ना है, मोबाइल का इस्तेमाल ना। कई बार रेडियो फ्रीक्वेंसी से भी कई अनएक्सप्लोडेड बॉम्ब भी हो जाते हैं, या किसी ने कोई बॉम्ब लगाया हो वो उस किस्म का बॉम्ब लगा लेते हैं। आजकल बड़ी एडवांस टेक्नोलॉजी आ गई है, इवन फ्लैश गन होती है कैमरा से, उससे भी एक्टिवेट हो जाते हैं।
तो इसलिए वो लोगों कहते हैं 300 मीटर 400 मीटर दूर चढ़ जाए। कोई मिसाइल गिरी है तो उसकी भी टेक्नोलॉजी देखने की कोशिश करते हैं। वो हायर लेवल पे होता है कि इसमें कौन सी मिसाइल, क्योंकि अभी जिस हिसाब से सिनेरियो चल रहा है अभी कोई पता नहीं लगता है। ये लड़ाई है कि कब किस तरफ पलटी मार जाए। एस्टोल जेरुसलेम इस्रायल 28 मार्च. इराणच्या एका क्षेपणास्त्रानं हल्ला केला. आपल्याला टीव्ही स्क्रीनवर एक मोठा खड्डा दिसतोय. तो सुमारे 6 फूट खोल आणि 25 ते 30 फूट रुंद आहे. या खड्ड्याची अत्यंत गांभीर्यानं दखल घेतली जाते. स्क्रीनवर पहा, बुलेट प्रूफ जॅकेट घातलेले लष्करी तज्ज्ञ दिसतात. भूकंपाची दृश्य आणखी विनाशकारी विध्वंस दाखवतात. पण तिथे कोणतीही लष्करी तज्ज्ञ उपस्थित नसतात. तथापि जिथे कुठे क्षेपणास्त्र, स्मार्ट बॉम्ब, ड्रोन किंवा रॉकेट पडतात तिथे परिस्थिती युद्धजन्य असली तरी अशी चौकशी अनिवार्य असते. चार मार्च 2026 बेत शेमेश इस्रायल. इराणी क्षेपणास्त्रांचा हल्ला. या हल्ल्याचा परिणाम बघा. कॉन्क्रीटच्या इमारती अशा दिसतात जणू त्यांना ग्राइंडरमध्ये दळलंय. हे विशेष उल्लेखनीय आहे की जिथे कुठे विध्वंस झालाय तिथे इस्रायलनं उद्ध्वस्त इमारतींवर किंवा उरलेल्या अवशेषांवर आपले राष्ट्रध्वज फडकवलेले आहेत. 22 मार्च 2026 अराद इस्रायल. इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला. हा हल्ला इतर हल्ल्यांपेक्षा वेगळा आहे. तो रात्रीच्या वेळी झाला. झालेल्या विध्वंसाच्या व्याप्तीवरनं असं दिसत होतं की इराणनं उच्च स्फोटक क्षमता असलेले मल्टी वॉरहेड क्षेपणास्त्र वापरले. संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला. जमिनीवर मोठे आणि खोल खड्डे पडले. खड्ड्यांजवळ झाडांची मुळं दिसत आहेत. यावरनं असं दिसत होतं की स्फोटाची शक्ती इतकी प्रचंड होती की झाड मुळासकट उपटलं गेलं. स्फोट झाला त्या ठिकाणी एक लक्षणीय बाब या दृश्यांमधनं स्पष्ट होते. इमारत अजूनही उभी आहे. तुळई आणि खांब शाबूत आहे, परंतु भिंती गायब आहे. इमारतीवर जळल्याच्या कोणत्याही खुणा नाही. इमारती क्षेपणास्त्र पडली त्या खड्ड्याच्या जवळ आहे. यावरनं असं दिसून येतं की मोठ्या प्रमाणात वापरण्यात आलेल्या स्फोटकांमुळे विनाशकारी मोठा स्फोट झाला. जमिनीमध्ये आणि हवेत भूकंपासारख्या लाटा तयार झाल्या असाव्या, ज्यामुळे भिंती थरथरल्या आणि पडद्यांप्रमाणे फाटल्या. घरातील वस्तू बाहेर फेकल्या गेल्या आणि हाच प्रकार या निवासी भागात दूरपर्यंत दिसून येतोय. याचा अर्थ असाही होतो की इस्रायलची हवाई संरक्षण प्रणाली अयशस्वी ठरली. अनेक इराणी क्षेपणास्त्र एकाच वेळी न थांबता अरादमध्ये घुसली. अशा प्रकारचा विनाश त्या क्षेपणास्त्रांमुळे होऊ शकतो जी तुम्हाला रात्रीच्या अंधाऱ्या आकाशात दिसतात, ज्यात अनेक पेटते ठिपके वेगानं पृथ्वीच्या दिशेने झेपावताना दिसतात. जब हम वॉर प्लान बनाते हैं तो हम दो तरीके से इसको बनाते हैं. पहला एक हम अपना डिफेंसिव प्लान बनाते हैं. वो इस तरह से बनाते हैं कि एनिमी की ऑफेंसिव कैपेबिलिटी क्या है और उसे हम किस तरह से हम अपने आप को बचाएं. ऑफेंसिव प्लानिंग भी हम तीन तरह से करते हैं. दुश्मन के जो एयर डिफेंस है उसको निस्तनाबूद करने में, ताकि हमारे हवाई जहाज, हमारे हेलीकॉप्टर्स बिना रोक टोक के काम कर सकें. काफर कासिम 26 मार्च. इस्रायलची राजधानी तेल अवीवच्या उत्तरेतला एक व्हिडिओ समोर आलाय. त्यात एक वस्ती दिसते. रस्ते ओस पडले. रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या. मग एक पुरुष आणि एक स्त्री गाडीतनं बाहेर पडतात आणि वेगानं एका इमारतीकडे चालत जातात. ती इमारतीत प्रवेश करत असतानाच एक क्षेपणास्त्र येतं आणि गाडीला धडकतं. गाडी खेळण्यासारखी उसळते आणि जमिनीवर कोसळते. पण पुढे काय होतं? चला आम्ही तुम्हाला दाखवतो. क्षेपणास्त्रानं धडक दिलेली गाडी जमिनीवरनं उसळून घराच्या दाराच्या पलीकडे उलट्या अवस्थेत पडते. गाडीखाली एक मोठा खड्डा तयार होतो. तो फार मोठा किंवा खोल नाही. जवळच उभी असलेली एक गाडी उलटते. भिंतीलगतचे पाईप तुटतात. येथे
तज्ज्ञ स्फोटाची तपासणी करताना सुद्धा दिसत आहेत. कोई चीज़ उठाते हैं, वहाँ से एक तो आप देखते हैं इसका क्या असर है, दूसरा आप देखना चाहते हैं इंटेंसिटी क्या थी, जब इसके स्प्लिंटर कितने दूर तक गिरे तो इंटेंसिटी क्या थी, कितना इनके पास एक्सप्लोजिव था. उससे ये भी होता है कि लग जाए कि इनके पास आगे कितना आ रहा है. जैसे बॉम्ब गिरते हैं, बॉम्ब कई किस्म के होते हैं, 500 पाउंड का भी हो सकता है, 200 पाउंड का भी हो सकता है. अगर ड्रोन से गिर रहा है तो छोटी कम क्वांटिटी का गिरेगा, अगर हवाई जहाज से गिरे तो बड़ी क्वांटिटी का. अगर आपका छोटी क्वांटिटी का से गिरा है और एक पर्टिकुलर एरिया में ब्लास्ट हुआ है तो उससे आइडेंटिफाई कर लेंगे कि ये इम्पैक्ट देखते हैं, नीचे से ऊपर को इम्पैक्ट हुआ या नीचे से फिर ऊपर को इम्पैक्ट हुआ है. पॉइंट ऑफ इम्पैक्ट से और डायरेक्शन से चेक करने की कोशिश करते हैं कि ये ड्रोन तो नहीं है. अगर बहुत बड़ा है तो हवाई हमला हुआ है. अब हवाई हमला हुआ है तो उसमें ये चीज़ फिर चेक करनी थी इनका रूट कहाँ था, हमारा एयर डिफेंस सिस्टम में क्या कमी रह गई जो ये पेनिट्रेट कर पाए, और उसने कौन सा बॉम्ब गिराया है, और हमारे एयर डिफेंस में क्या कमियां थी जो आके इससे हमारे इलाके में पेनिट्रेट कर गए. चाहे मिसाइल है, हमारे पास एंटी मिसाइल सिस्टम है, S-400 है और बाकी भी है, और एंटी एयरक्राफ्ट सिस्टम है, तो उस पर भी फिर एनालिसिस होता है. फिर अपने एयर डिफेंस सिस्टम को और मजबूत करने के लिए, रीऑर्गेनाइज करने के लिए, रीसाइट करने के लिए. तेहरानमध्ये बॉम्बस्फोटांचे अप्रत्यक्ष परिणाम ऐतिहासिक इमारतींमध्ये दिसून येत आहेत. इमारतींमधील काचा फुटलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. स्फोट झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या दाबामुळे दारे आणि खिडक्यांमधील कमकुवत सांध्यांना तडे गेलेले आहेत. इराणमधील 132 ऐतिहासिक इमारतींचं नुकसान झालेलं आहे. जनरली मिसाइल का अटैक सॉफ्ट टारगेट पे किया जाता है, जैसे लॉजिस्टिक इंस्टॉलेशन हुए, आपके मिलिट्री जो हार्डवेयर बनाते हैं वो हुए, आपके ऐसे ब्रिजेस जो आपकी कनेक्टिविटी प्रदान कर रहे हैं उसके ऊपर होते हैं, और जहां ट्रुप्स का कॉन्सेंट्रेशन होता है, टैंक्स का कॉन्सेंट्रेशन होता है, हार्ड किल की जरूरत होती है, वहां पे इस तरीके के मिसाइल से स्ट्राइक की जाती है. तमाम ऐसे वल्नरेबल एरिया, वल्नरेबल पॉइंट होते हैं जिसका पहले से असेसमेंट किया जाता है, और जब उस पर स्ट्राइक किया जाता है और एक के बाद एक रिपीटेड स्ट्राइक होती है, डिफरेंट टाइप के मिसाइल दागे जाते हैं जिसका कि इम्पैक्ट अलग अलग होता है. कोई पेनिट्रेट करके फटता है, कोई इम्पैक्ट से फटता है, कुछ हवा में फटता है, कुछ आग बरसाता है, कुछ किसी के स्प्लिंटर्स निकलते हैं, किसी के कैनिस्टर निकलते हैं. तो इस तरीके से वो दुश्मन के ऊपर जब फायर करता है तो दुश्मन का अस्तित्व खत्म होता है, उस इलाके में वो पूरी तरीके से डिस्ट्रॉय हो जाता है. इससे जिसने स्ट्राइक किया उसको बढ़त मिलती है, और ये खासियत होती है मिसाइल की. मिसाइल की एक रेंज, उसका एक डिटेक्शन, उसकी स्पीड, उसका एक्सप्लोसिव, और उसमें जिस तरीके का धमाका होता है वो बड़े 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 सोल्जर्स को हिला देता है, पूरा डिस्ट्रक्शन करता है. एक आर्ट होता है, एक फायर प्लानिंग का एक तरीका होता है जिससे वो आप तमाम रिसोर्सेज का ऑप्टिमम यूटिलाइजेशन करते हैं, और इसी से आपको दुश्मन के ऊपर बढ़त मिलती है. क्षेपणास्त्र स्वतःच आपल्या हल्ल्याची माहिती देतं. हल्ल्याच्या काही सेकंद आधी क्षेपणास्त्राचा आवाज ऐकू येतो. अमेरिकेच्या लष्करी तळावरील एक व्हिडिओ याची साक्ष देतोय. सैनिक तळघरातनं लपून क्षेपणास्त्र जमिनीवर पडण्याची वाट बघताय. क्षेपणास्त्र खाली पडून त्याचा स्फोट होताच चहूबाजूंनी आर यू ओके असे आवाज ऐकू येतात. स्फोटकांनी भरलेली क्षेपणास्त्र थेट जमिनीवर कशी पडतात आणि त्यातनं आग कशी लागते हे अमेरिकेच्या लष्करी तळावर पडलेल्या क्षेपणास्त्रावरनं समजू शकतो. युद्धात क्लस्टर बॉम्ब हल्ल्यांना मनाई जरी असली तरी इराण क्लस्टर बॉम्ब आणि मल्टी वॉरहेड असलेल्या क्षेपणास्त्रांचा वापर करून वारंवार हल्ले करत असल्याचा इस्रायलचा दावा आहे. घरासारख्या दिसणाऱ्या इमारतीवरील या हल्ल्याचा पुरावा इस्रायलनं दिलेला आहे. इराण आपल्या शत्रूंवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागतोय. इस्रायल आणि अमेरिका बॉम्ब आणि ड्रोनद्वारे इराणवर जोरदार हल्ले करतायत.
हे आकडे थक्क करणारे आहेत. ही संख्या प्रत्येक तासाला आणि प्रत्येक मिनिटाला वाढते. तुम्ही क्षेपणास्त्र हा शब्द ऐकला असेल, पण आम्ही तुम्हाला सांगतो की क्षेपणास्त्राच्या आत नेमकं काय दडलेलं असतं. क्षेपणास्त्राचा बाहेरील भाग उच्च शक्तीचं स्टील, ॲल्युमिनियम, मिश्रधातू आणि कार्बन फायबर त्याचबरोबर केवलार सारख्या संमिश्र पदार्थांपासून बनलेला असतो. सर्वात वरच्या भागाला नोज म्हणतात, ज्यामध्ये स्फोटकं अर्थात वॉरहेड बसवलेले असतात. ते लक्ष्यावर निशाणा साधतात. स्फोटकांचे 3 प्रकार आहेत. एक पारंपरिक, दुसरं फ्रॅगमेंटेशन आणि तिसरं पेनेट्रेटर. नावांप्रमाणेच प्रत्येकाची प्राणघातक क्षमता ही वेगवेगळी असते. त्यानंतर मार्गदर्शक विभाग असतो, ज्यामध्ये संगणकीय सेन्सर्स आणि GPS प्रणाली असते, जे दिशा आणि मार्ग निश्चित करण्यास मदत करतात. त्यानंतर इंधन विभाग, जो घन किंवा द्रव इंधन वापरतो आणि उड्डाणासाठी जबाबदार असतो. खालच्या भागामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी, सर्किट्स त्याचबरोबर पंख देखील असतात, जे दिशा बदलण्यास मदत करतात. क्षेपणास्त्र त्यांचा वेग आणि पल्ल्यानुसार विविध प्रकारचे असतात. लघु, मध्यम, आंतरखंडीय आणि आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अवकाशामध्ये प्रवास करतात आणि नंतर पृथ्वीवर हल्ला करण्यासाठी परत येतात. क्रूज क्षेपणास्त्र सामान्यतः पाणी, जमीन आणि अवकाश यांच्या दरम्यान प्रवास करतात. जमिनीवर न उतरता लढण्यास सक्षम असलेल्या या प्रणाली शत्रूवर हल्ला करतात आणि त्यांचे हल्ले परतवून लावतात. आता आपण विनाशाच्या विविध प्रकारांची वास्तविकता पाहूयात. एप्रिल, इस्वान, इराण. हा बहरीनच्या सरकारी मुख्यालयावरील हल्ल्याचा व्हिडिओ. आगीचं आणि धुराचं प्रमाण पाहता मोठा बॉम्ब वापरण्यात आला असावा असं दिसून येत आहे. इथे इराणचा शस्त्रसाठा होता, जिथे क्षेपणास्त्र किंवा बॉम्ब ठेवले होते असाही दावा करण्यात आला. स्फोटानंतर हवेतील धुराचे लोट आणि ठिणग्या हे दर्शवतात की हा हल्ला अत्यंत भीषण होता. ही दृश्य अशी दिसतात जणू काही ज्वालामुखीचा उद्रेक झालाय आणि त्यातनं लाव्हा बाहेर पडतोय. व्हिडिओ आणि दृश्य पाहताना हल्ल्याच्या ठिकाणी अधूनमधून स्फोट होत असल्याचं दिसतंय. या स्फोटांमुळे धुराचे लोट निर्माण झालेले आहेत. या धुराच्या लोळांखाली स्फोटांमधून निघणारा प्रकाश चमकतो, अगदी जसा पावसाच्या वादळात ढगांमधून वीज चमकते. दूरवरून घेतलेल्या व्हिडिओमध्ये स्फोटाच्या ठिकाणी सतत ठिणग्या चमकतात. ठिणग्यांमधनं धूरही वर येतो. स्फोटामुळे इतकी राख उडाली की आसपासचा भागही काळवंडला. मिसाइल में कौन सा एक्सप्लोसिव किस क्वांटिटी में और किस क्वालिटी का इस्तेमाल होगा, यह सारा कुछ डिपेंड करता है उसका पर्पस क्या है, किस पर्पस के लिए यह मिसाइल बनाया गया. हाइपरसोनिक है, सुपरसोनिक है, बैलिस्टिक मिसाइल है, कन्वेंशनल मिसाइल है. इन सारी चीजों को मद्देनजर रखते हुए साथ में उसका साइज कितने, उसकी बॉडी को कितना स्ट्रांग करना, उसके आउटर वॉल कितने स्ट्रांग होंगे, उसके अंदर एक्सप्लोसिव कितना भरा जा सकता है, और सारा कुछ डिपेंड करता है एरोडायनेमिक्स पे. जब वो हवा में जाएगा, जिस रेंज को अचीव करना चाह रहा है और जिस तरीके का प्रोपल्शन सिस्टम उसको चाहिए, क्या वो रेंज अचीव कर पा रहा है. अगर उस रेंज को अचीव करने के लिए जो थ्रस्ट है, क्या उसके अंदर इस तरीके का अगर एक्सप्लोसिव डालते हैं तो क्या वो सस्टेन करेगा, ऐसा तो नहीं कहीं वो प्रीमेच्योर बस्ट कर जाए. तो इन सारी चीजों को मद्देनजर रखा जाता है और इसका बड़ा फाइन मिक्स निकाला जाता है. कुछ रगडाइज एक्सप्लोसिव होते हैं, कुछ हाईली सेंसिटिव एक्सप्लोसिव होते हैं. तो किस तरीके का रॉकेट किस पर्पस के लिए और किस मेथड से इसको प्रोपेल्ड किया जा रहा है, किस तरीके से इसको लॉन्च किया जा रहा है, इस पर डिपेंड करता है. और हालांकि इसका एक फाइन मिक्स होता है. एवरीथिंग इज प्री डिटर्मिन. हर एक टारगेट के लिए अगर कोई डक डाउन है तो उसमें पेनिट्रेशन चाहिए तो डिलेड एक्सप्लोसिव फ्यूज होना चाहिए, तब वो अंदर जाके फटेगा. तो इस तरीके की तमाम चीजों को मद्देनजर रखा जाता है. 7 मार्च 2026 पश्चिम तेहरानच्या आकाशात गडद अंधारात आगीचा ज्वालामुखी उसळतो, ज्यामुळे धुराचे उंच डोंगर तयार होतात.
21 मार्च 2026 इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्रावर बॉम्ब हल्ला झाला. या हल्ल्यात जमिनीवरूनही आग आणि धुराचे लोट वर जाताना दिसले. 7 मार्च दक्षिण तेहरान. आकाशात स्फोट होतात. त्यानंतर जमिनीवरनं आकाशाच्या दिशेनं आगीचा एक गोळा वर जातो. धुराच्या मागे जमिनीवरून येणारे आगीचे गोळे स्फोटाची तीव्रता आणि वापरलेल्या स्फोटकांचं प्रमाण समजून घेण्यासाठी पुरेसे आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की इराणमधील हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा वापर केला जातोय. जब भी ये बॉम्ब डिस्पोजल टीम आती है या टेक्निकल टीम आती है, वो सिर्फ ये नहीं देखते कि बारूद क्या है, वो देखते कितने लागत में इसका मेटल इफेक्ट है, कहाँ कितने मेटल गिरे हैं, तो उसको एनालाइज किया जाता है. कई बार कोई मिसाइल कोई जाके नहीं फटती है, तो उसका भी होता है कि इसका ओरिजिन कहाँ है और ये किस कंट्री का है, क्या इसकी रेंज है, तो इसका मतलब कि इस किस्म के इनके पास हथियार है, कहाँ से फायर. हल्ल्यासाठी क्षेपणास्त्र वापरले जावो किंवा स्फोटकं भरण्यासाठी बॉम्ब वापरला जावो, ड्रोन वापरला जावो किंवा रॉकेट, परिणाम हा विध्वंसच असतो. शस्त्राच्या गुणवत्तेनुसार विध्वंसाची व्याप्ती बदलते. इराणमधील हल्ल्यानंतर पसरलेल्या आगीतील विध्वंसाची दृश्य वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी आहेत, जिथे अचूक पद्धतीनं क्षेपणास्त्र हल्ला केला जातो. तिथे विध्वंस त्या विशिष्ट जागेपुरता मर्यादित राहतो. अचूक हल्ल्यात आश्चर्यकारक इमारती दिसतात. संपूर्ण इमारत उभी असते आणि तिचा फक्त एक भाग उडवलेला असतो. जणू काही एखाद्यानं ऑपरेशन थिएटरमध्ये एखाद्या व्यक्तीला झोपवून शरीराचा एक भाग कापून काढलाय. पण जिथे मोठे बॉम्ब वापरले जातात तिथे विध्वंसाची व्याप्तीही वाढते. देखिए, एक जमाना हुआ करता था जब प्रिपॉन्डरेंस ऑफ फायर किया जाता था. टारगेट पे इतने फायरिंग कर दो कि गोला कहीं भी गिरे वो बर्बादी करे. आज की डेट में इस तरीके के रिसोर्सेस का हम इस्तेमाल करते हैं प्रिसीजन गाइडेड मिशन. जब वो प्रिसीजन गाइडेड है तो जिस टारगेट पे एक राउंड की जरूरत है उस पे एक राउंड ही जाएगा. पहले होता था अगर एक टारगेट को डिस्ट्रॉय करने के लिए हम टारगेट को स्ट्रैडल कर देते थे, चारों तरफ गोले मारते थे, 2-4 गोले टारगेट में गिरे, 2-4 आसपास गिरे, डिस्ट्रक्शन हो गया. अब वो जमाने खत्म हो गए क्योंकि उसमें लॉन्ग सप्लाई चेन, रिप्लेनिशमेंट और एमिनिशन, तमाम तरीके की मैन पावर का कमिटमेंट होता था. अब होता है सेंसर लगा दिया आपने, उसके जो कोऑर्डिनेट हैं, जो ग्रिड रेफरेंस है, जहां पे आपने टारगेट को लोकेट किया उसकी एक्यूरेसी हाई हो गया और साथ में उसका गाइडेंस सिस्टम आपने इनकॉर्पोरेट कर दिया. लिहाजा एक मिसाइल एक टारगेट को हिट करता और प्रिसीजन के साथ उसी लूप होल में, उसी बंकर में, उसी 5x5 मीटर पे या 1x1 मीटर पे वो जाके लैंड करता और डिस्ट्रॉय करता है. तो ये खासियत होती है प्रिसीजन स्ट्राइक की. सैटेलाइट से आपको इमेजरी मिलती है, तमाम डेटा होते हैं, आपको फ्लाइट कंट्रोल कर सकते हो उस मिसाइल का, उस रॉकेट का, उस राउंड का, और अल्टीमेटली वो जो 10 राउंड जिसको अचीव करते हैं तो उसको आप 1 या 2 राउंड से अचीव कर सकते हैं. विध्वंसाची अशी भयावह आणि निराशाजनक दृश्य असताना एक गोष्ट समजायला अवघड जाते की जिथे जिथे बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांमुळे विनाश होतो तिथे राष्ट्रध्वज का फडकवला जातो. नक्कीच ज्या व्यक्तीचं घर उद्ध्वस्त झालंय त्याला राष्ट्रध्वज शोधायला वेळ मिळणार नाही. अशा परिस्थितीत त्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर अभिमानाचा राष्ट्रध्वज कोण फडकवेल. लड़ाई के हालात में एज पर द वॉर बुक सिविल डिफेंस की जिम्मेवारी होती है लड़ाई के दौरान हर प्रकार की तैयारी करना, पूरी कम्युनिटी को उसके बारे में उजागर करना, उनका ट्रेनिंग कराना और मॉक ड्रिल कराना. तो एरिया को कॉर्डन ऑफ किया जाता है, बॉम्ब डिस्पोजल टीम्स आके चेक करती हैं, अगर कोई लोग वहाँ दब गए हैं, मारे गए हैं, उनका सर्च एंड रेस्क्यू ऑपरेशन चलता है. और अगर उनको ज़्यादा मदद चाहिए तो फिर नेशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स की मदद ले सकते हैं. उनके पास हैवी इक्विपमेंट होता है किसी भी बिल्डिंग के अंदर दबे हुए लोगों को निकालने के लिए. स्फोटानंतर लगेचच विविध बचाव पथकं येतात. बॉम्ब शोधक श्वान पथकं येतात. घटनास्थळी पोहोचल्यावर ते त्यांच्या श्वानांना साखळीतनं मोकळे करतात.
ते श्वानही मृत्यूच्या गारड्यात लगेचच जीवनाचा शोध घेऊ लागतात. याच दरम्यान वाचलेले लोकही सापडतात. तुमच्या स्क्रीनवरील दृश्यांमध्ये लाकूड आणि सिमेंटच्या ढिगाऱ्यात एका माणसाचं डोकं दिसतंय, ज्याचे हात थरथरत आहेत. एक एक वस्तू बाजूला करून त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पण प्रत्येक जण नशीबवान नसतो. अनेकदा मृतदेह बाहेर काढावे लागतात. ही प्रक्रिया इतकी कष्टप्रद असते की दुःख अधिकच वाढत जातं. रस्ते साफ करणारे कर्मचारी येतात, डॉक्टर येतात, अग्निशमन दलाचे जवान येतात, धुळीवर पाण्याचा मारा करण्यासाठी स्प्रिंकलर्स येतात. जिथे इमारत मोठी असते तिथे ढिगारा हटवण्यासाठी मोठे बुलडोझर वापरले जातात. ही दृश्य इतकी भयानक असतात की मन हेलावून जातं. वार्निंग आता है, रडार पकड़ते हैं कि भाई कोई मिसाइल आने वाली है, सायरन बोलते हैं और लोगों को बताया जाता है कि आप अपने सेफ एरिया में चले जाएं. अगर बंकर है तो बंकरों में चले जाएं या किसी अंडरग्राउंड शेल्टर में चले जाएं आप. तो सबसे पहले क्या होता है, वहाँ की आबादी क्या है अपनी जान बचाने के लिए वो अंडरग्राउंड शेल्टर्स में या बंकरों में जाएगी. घटना घट जाती है तो जो रिस्पॉन्डर्स होते हैं जिनकी ड्यूटी है कि उस सिचुएशन के अंदर जाके रिस्पॉन्ड करना, उसके अंदर पुलिस हो गया, फायर डिपार्टमेंट हो गया, मेडिकल टीमें होगी, जो स्टेट डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स हैं या एनडीआरएफ के लोग हैं वो जाते हैं और वो फिर जाके वहाँ पे रेस्क्यू की कार्रवाई करते हैं. लेकिन जंग की हालत में ये भी होता है कि अगर एक हमला हुआ तो उस हमले के बाद दूसरा हमला भी आ सकता है. तो ये सारी चीज़ें मद्देनज़र रख के तभी आप रिस्पॉन्ड करते हैं और एकदम नहीं भाग पड़ते आपकी कोई घटना घट जाए, जब तक कि ऐसी सिचुएशन ना हो कि उस बिल्डिंग के अंदर लोग फंसे हों या आग लगी हो, उनको आपको जान को बचाना है उनको. लेकिन अगर वार्निंग के दौरान लोग सेफ्टी में चले गए, उसके बाद तो बिल्डिंग की आग को बढ़ने से रोकना है ताकि और नुकसान ना हो उसका. तो ये प्रोटोकॉल फॉलो किया जाता है. इराणमध्ये हल्ल्यानंतरच्या बचाव कार्यादरम्यान लाल आणि पांढऱ्या रंगाचा गणवेश घातलेला एक विशेष गट सर्वत्र असतो. त्याला रेड क्रेसेंट म्हटलं जातं. ते जीव वाचवतात, संकटात सापडलेल्यांना मदतीचा हात देतात, अत्यंत कठीण परिस्थितीतही तात्काळ प्रतिसाद देतात. ते पूर्णपणे प्रशिक्षित असतात. त्यांच्याकडे बचाव कुत्रे आणि इतर उपकरण असतात. ते परिस्थिती आणि गरजेनुसार आपल्या क्षमतांचा वापर करतात. इराणमध्ये कुठेही मदतीची गरज भासल्यास ते अगदी तात्काळ पोहोचतात. तो ये किस प्रकार का एक्सप्लोजिव था, क्या वो हाई एक्सप्लोजिव था या लो एक्सप्लोजिव था, उसकी इंटेंसिटी कितनी थी. ये एक एक्वेस्टिक मीटर होता है, उसके अंदर कितने डेसिबल का एक आवाज़ उसने कैप्चर करी, उससे पता चलता कि वो क्या 1 किलो का बम था, 10 किलो का बम था, 100 किलो का बम था. मोबाइल फ़ोन के अंदर आप वो ऐप अगर डाउनलोड कर दें और वो मोबाइल फ़ोन आप जगह जगह पे रख दें तो वो ऐप क्या वो रिकॉर्ड करेगा कि कितना धमाका था, कितनी उसकी इंटेंसिटी थी और कितनी तीव्रता थी. तुमच्या स्क्रीनवर एक क्षेपणास्त्र दिसतंय. ते इराणचं क्षेपणास्त्र असल्याचा दावा केला जातोय. ज्या ठिकाणी ते पडलंय त्या जागेला वेस्ट बँक म्हणतात. वेस्ट बँक हा इस्रायलमधील पॅलेस्टाईनसाठी एक गोपनीय प्रदेश आहे. या क्षेपणास्त्राच्या आत काहीही नाही, फक्त त्याचं आवरण तिथे पडलेलं आहे. ते बाहेर काढणं एक मोठं आव्हान आहे. अशी भरकटलेली न फुटलेली शस्त्र मोठा धोका निर्माण करतात. आजही दुसऱ्या महायुद्धातील न फुटलेले बॉम्ब जगभरात ठिकठिकाणी सापडतात. जरी हे क्षेपणास्त्र खूप चमकदार दिसत असलं तरी डागल्यानंतर त्याचा रंग मृत्यूसारखा काळा होतो. युद्धाच्या धामधुमीमध्ये इराणच्या क्षेपणास्त्रांविषयी आणि ड्रोनविषयी बरीच चर्चा होती आहे. हे केवळ ते महासत्तांना सतावत आहेत म्हणून नाही, तर अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या कठोर निर्बंधांमुळे आहे. तरीही इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम नेमका कसा सुरू आहे, युद्धाच्या धामधुमीमध्ये इराण क्षेपणास्त्र आणि ड्रोन कसे विकसित करतोय याबद्दल एक सिद्धांत आहे.
असा दावा केला जातोय की इराणच्या क्षेपणास्त्रांमध्ये चीन आणि रशियाकडून आलेला दारुगोळा असतो आणि तो भरण्याची जबाबदारी उत्तर कोरियाची आहे. असाही दावा केला जातोय की चीननं पेट्रोलियमच्या बदल्यात असे तंत्रज्ञान पुरवलं जे जगातील सर्वोत्तम देशांकडेही नाही. रशियानं अमेरिकेसोबतच्या आपल्या स्पर्धेत इराणचा प्याद्यासारखा वापर केला आहे. दोन्हींपैकी कोणीही पुढे येण्यास तयार नसल्यामुळे उत्तर कोरियाच्या शास्त्रज्ञांच्या मदतीनं क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि विज्ञान इराणला हस्तांतरित केलं जात आहे. चीन, रशिया आणि उत्तर कोरिया संयुक्तपणे इराणमध्ये इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोन विकसित करतायत. प्रश्न असा निर्माण होतोय की हा पैसा येतो कुठून? इराण अवैध पेट्रोलियम व्यापारामध्ये गुंतलेला असल्याचा दावाही केला जातोय. त्यातून मिळणारी कमाई चीन आणि उत्तर कोरियाला दिली जाते आहे. अमेरिकेला हे सगळं माहिती आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे दिसताच अमेरिकेनं बॉम्ब घेऊन इराणमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी ग्रीनलँड आणि व्हेनेझुएलामध्ये देखील असेच घडलं होतं. चीन आणि रशिया एकमेकांच्या जवळ येऊन लागल्यानंतर अमेरिकेनं त्यांना वेढा घातला. याचा अर्थ असा होतोय की जिथं कुठं चीन आणि रशिया अमेरिका किंवा तिच्या डॉलरला कमकुवत करण्याचा प्रयत्न करतील तिथं युद्ध होईल. बेरूत लेबनॉन येथील एका इमारतीवर बॉम्ब हल्ला झाला. इस्रायलनं इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर लढाऊ विमानांचा वापर करून हवाई हल्ला केला. ये है वो जगह जहां रात को ये अटैक हुए, कहीं मिसाइल अटैक हुए, ये देख सकते हैं आप. ये है इस जगह पे अटैक हुए. मैं आपको दिखाऊं कि कितने क्रेटर और जिससे लग रहा है कितने मिसाइल यहाँ कहते हैं कि 15 कारें पार्क थी, उन कारों पे अटैक हुआ. तो ये देख लीजिए एक मिसाइल यहाँ पे गिरा है, ये देख लीजिए इस पे गिरा है ये मिसाइल एक. उसके बाद एक और मिसाइल यहाँ गिरा है, ये देख लीजिए यहाँ पूरा है. और उसके बाद एक और मिसाइल जिसकी निशानी यहाँ है, ये देख लीजिए यहाँ गिरा है. कारें, बड़ी बड़ी जो कारें हैं ये देख लीजिए उनकी क्या हालत है, कारों की क्या हालत, रकेज पूरा जैसे उनका जो लोहा था वो भी सब कुछ जला है, स्टील वो भी जली है. पेताह तिकवा तेल अवीव हे एक प्रसिद्ध औद्योगिक क्षेत्र आहे. त्यावर इराणच्या क्षेपणास्त्रानं हल्ला करण्यात आला. एका पाठोपाठ अनेक क्षेपणास्त्र डागण्यात आली. इस्रायलची क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा त्यांना रोखू शकली नाही. जिथे क्षेपणास्त्र पडली तिथे एक मोठा खड्डा तयार झाला. या क्षेपणास्त्रांना 400 किलोग्रॅम वजनाचे स्फोटक लावलेले होते आणि त्यामुळे प्रचंड विध्वंस झाल्याचा दावा केला जातोय. ही हल्ल्यानंतरची परिस्थितीची छायाचित्र आहेत. पण हा हल्ला कसा घडला तेही पहा. जो मेरे पीछे आप ये जो गड्ढा देख रहे हैं, ये अब से कुछ देर पहले जो अमेरिका और हिंदुस्तान की जो एम्बेसी है उसके बीच में, बिल्कुल बीच फ्रंट का जो प्रोमेनाड है उसके सामने एक मिसाइल को इंटरसेप्ट करते वक्त यहाँ पर डेब्री यानी कि जो उसके हिस्से हैं वो गिरे. इस्रायलमध्ये प्रत्येकाला युद्ध कसं लढायचं हे माहिती आहे. क्षेपणास्त्रांचा इशारा मिळताच लोक जिथे कुठे असतील तिथे संरक्षणात्मक उपाययोजना करतात. आमच्या कॅमेऱ्यांनी अशाच एका कुटुंबाचे प्रयत्न टिपले. प्रत्येकानं आपले चेहरे आणि डोके लपवलेले होते. पालकांनी मुलांना आपल्या शरीराखाली सुरक्षित केले. धोका टळताच ते कुटुंब पुढे जाण्याची तयारी करत होते. युद्धाच्या जखमा लपवण्यासाठी इस्रायलमध्ये एक संपूर्ण यंत्रणा आहे. स्फोट होताच ही यंत्रणा कामाला लागते. इस वक्त मैं जहां खड़ा हूं वहां पर एक हफ्ते पहले एक बड़ा गड्ढा था और वो गड्ढा था ईरान के एक मिसाइल अटैक का. यहां पर डायरेक्ट इम्पैक्ट हुआ. दिमोना शहर में मैं हूं, ये नेगेव बॉर्डर पे, नेगेव डेजर्ट में पड़ता है, रेगिस्तान में, और यहाँ पर ज़बरदस्त तबाही हुई. ये इसलिए भी ज़रूरी एक शहर है, एक जगह है, क्योंकि यहाँ पर अब तक के जो युद्ध हुआ है में दूसरा सबसे बड़ा नुकसान जो इजराइल को झेलना पड़ा. करीब 60 से ऊपर लोगों की यहाँ पर चोट लगी और वो घायल हुए, उन्हें अस्पतालों में लेके जाया गया. और यहाँ पर ये जो मैं आपको दिखाऊं, करीब 500 से ज़्यादा लोग ऐसे हैं जिनके घर तबाह हो गए. मोजेस हमें मिले हैं जो हिंदुस्तान से हैं,
भारत से यहाँ पर 50 साल पहले आए थे 50 आप साल मोजेस? मेरे माँ बाप के मेरे को लेके आए हाँ। 50 साल पहले। भारत में कहाँ रहते थे आप? मुंबई, महाराष्ट्र, मुंबई। मुंबई में। ये Fourth. पहला नहीं, This is दूसरा first, नहीं, second, फोर्थ। third, fourth. वो आपका घर है? वो मेरा घर है। वो तो पूरा टूट गया है। पूरा टूट गया है, पूरा सलोन सब उड़ गया। माँ स्टेरियो, फ्रिज, डोर है स्टील डोर, हाँ। वो पूरा उड़ गया और फ्रिज के पास गिरा। मेन डोर हाँ। उड़ गया। मैं खोली में था, अंदर था, हाँ। अंदर के खोली में था। तो आप थे जब यहाँ पे हाँ, अटैक हम हुआ? थे। घर के अंदर थे हाँ, आप? मैं अंदर था। नागरिकांच्या फोनवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा अलर्ट येतो. त्यानंतर सायरन वाजू लागतात. सायरनचा आवाज थांबताच हल्ला सुरू होतो. त्यावेळी लोकांनी आपापल्या भागातील भूमिगत बंकरमध्ये सुरक्षित स्थळी आश्रय घेतला पाहिजे. बाकी मुल्कों के मुकाबले में काफ़ी यहाँ पे शांति है, काफ़ी यहाँ पे पीसफुल एटमॉस्फेयर है। लेकिन इस समय यहाँ पे देखिए ये जो आवाज़ आ रही है, आवाज़ का मतलब है कि आप अलर्ट रहिए, आप अपने अपने शेल्टर हाउस की तरफ चले जाइए, सेफर जगह पे रहिए, आप बिल्कुल बाहर ना रहिए। तो यहाँ पे भी इस समय देखिए आपको आवाज़ सुनाई दे रही है। युद्धानंतर काय घडतं हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. काही सेकंदांचा हल्ला आयुष्याची अनेक वर्ष कशी उद्ध्वस्त करू शकतो. स्फोटामागे दडलेला विनाश आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. बॉम्बस्फोट झाल्यावर सामान्य माणसाला कशाचा सामना करावा लागतो. निश्चितच असं आयुष्य जगण्याची कोणाचीच इच्छा नसते. तरीही नेते, सरकार आणि राष्ट्र स्वतःच्या हिताच्या नावाखाली युद्ध लढतात. या युद्धातही अमेरिका, इस्रायल आणि इराण आपल्या नागरिकांच्या कल्याणाची काळजी असल्याचा दावा करतात. अमेरिकेच्या रणनीतीमधील एक तत्व खूप जुनं आहे. सत्तेवर कुणीही असलं तरी त्यांची धोरणं तशीच राहतात. अमेरिकेचा असा विश्वास आहे की जर त्यांना आशियावर नियंत्रण ठेवायचं असेल तर होर्मुझवर त्यांचं दूरस्थ नियंत्रण असलंच पाहिजे. होर्मुझ आशियाच्या ऊर्जेच्या गरजांचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. चीनच्या पेट्रोलियमच्या गरजांपैकी 80% गरजा या एकट्या होर्मुझमधून पूर्ण होतात. त्यामुळे चीनला या प्रदेशावर नियंत्रण ठेवायचं आहे, तर अमेरिकेला अर्थातच ते नको आहे. याचा परिणाम अर्थातच युद्ध आहे. पाहत रहा NDTV मराठी.